हस्तिनापुरामध्ये पंडूराजांचा विवाह करायचा, कोणत्या घराण्यामधली मुलगी आणावी असा विचार चाललेला असताना कुंतीभोज राजानं त्याच्या मुलीचं स्वयंवर रचलेलं हे कळाले नाही. पूर्वी व्हायचंय असंच हो, प्रत्येक स्त्रीला तिचा पती निवडण्याचा अधिकार. मग त्या स्वयंवरामध्ये पंडूराजे आले आणि कुंतीनं त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. मोठ्या थाटामाटामध्ये हस्तिनापूरच्या दरबारामध्ये असणारे सर्वजण विवाहासाठी बोलवण्यात आले आणि अत्यंत थाटात कुंतीभोज राजानं आपल्या कन्येचा विवाह संपन्न केला. विवाह संपन्न झाला आणि आज हस्तिनापुरामध्ये पंडूराजांची पत्नी म्हणून कुंती दाखल झालेली आहे. एवढी रूपवान मिळालेली आहे. ही स्नुषा एवढी रूपवान आहे हे माहीत असताना सुद्धा त्या कालखंडामध्ये देशोदेशीच्या अत्यंत रूपवती असणाऱ्या कन्या आपल्या घराण्यामध्ये स्नुषा म्हणून आणण्याची प्रथाच होती. कुंती आलेली, परंतु काहीच वर्षानंतर मद्र देशाची माद्री राजकन्या ती सुद्धा पंडूराजांना कुंतीनंतरची विवाहित पत्नी म्हणून आलेली आहे. बरं, कुंती आणि माद्री या जरी सवती असतील तरी ज्या वेळेला ती माद्री आलेली आहे दरबारात त्यावेळेला कुंतीनं बहीण म्हणून तिचं स्वागत केलेलं आहे, ओवाळलेलं आहे आणि तिला आपल्या बहिणीसारखंच वागवायचं असं ठरवलेलं आहे. कारण मूळ स्वरूपामध्येच अत्यंत सलोख्यानं घेणारा, सगळ्यांना आपलंसं करणारा स्वभाव असल्या कारणानं ही माझी कोणीतरी सवत आहे हा विचार कधी मनाला शिवलाच नाही. आता राज दरबारामध्ये पंडूराजे कुंती आणि माद्री सोबत अत्यंत आनंदानं राहते झालेले. पण आज काय झालेलं आहे? आज राजांना शिकारीला जाण्याची आवड निर्माण झाली. आज जावंसच आपण शिकारीला असा विचार केला आणि दोन्ही आपल्या पत्नीशी वार्तालाप करत पंडूराजे शिकारीला निघालेले, वनात आलेले. वनात आल्यानंतर समोर कुणीतरी श्वान दिसतंय आणि त्या हातात असणाऱ्या धनुष्याचा वेध घेत, त्या बाणाचा वेध घेत त्यांना आपण तो बाण सु 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 करत सोडायचा आणि शिकार करायची. यात केवढा तो आनंद. हाच आनंद घेण्यासाठी म्हणून आज ते आलेले. बरं आले आणि त्यांनी बघितलं तर समोर एक हरिण आणि हरिणी समागमामध्ये आहेत, प्रणय क्रीडेमध्ये आहेत. मंडळी, प्रणय क्रीडेमध्ये असणाऱ्यांना कोणत्याही पद्धतीने व्यत्यय आणला तर ते महापाप आहे हे आज आपल्यालाही समजतं. पण राजांचं लक्षच नाहीये. शिकार करायची एवढंच आहे आणि सु सु करत त्यांच्या त्या धनुष्यातून निघालेला बाण सु 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 करत जेव्हा गेला तेव्हा त्या प्रणय अवस्थेमध्ये एकत्र असणाऱ्या हरिण आणि हरिणीमध्ये त्या हरिणीला लागला आणि जीवाच्या आकांतानं ओरडून ती तिथंच गतप्राण झाली. हरिण आणि हरिणी नव्हतेच ते. अहो, किदंब ऋषी हरिणाच्या वेशामध्ये आपल्या त्या मादीसोबत, हरिण वेशामध्ये असणाऱ्याच त्या स्त्रीसोबत दोघांनी तो वेश घेतलेला आहे आणि समागम करत होते. परंतु ती हरिणी गेली त्याच वेळेला मूळ स्वरूपामध्ये असणारे किदंब ऋषी भानावर आले आणि त्यांनी त्या पंडूराजांकडे बघितलं आणि त्याच क्षणाला पंडूराजांना शाप दिला की हे राजा, तू सुद्धा तुझ्या स्त्री सोबत असाच समागम करत असताना त्याच क्षणाला तुला मृत्यू येईल. मंडळी, निष्पाप लोकांना आपण जेव्हा त्रास देतो ना त्यावेळेला ज्या व्यक्तीला त्रास होतो त्या व्यक्तीच्या मुखातून निघालेली वाणी
आजही ती खरी होती म्हणायला हरकत नाहीये. पूर्वी तर ऋषी मुनी तपश्चर्या करायचे, त्यांच्या तपसाधनेनं त्यांच्या वाणीला तेवढं तेज आलेलं असायचं, सत्यात उतरायची ती वाणी. तो शाप ऐकल्याबरोबर पंडूराजे एकदम भानावर आले, काय घडून गेलं माझ्याकडून हे. आणि उद्विग्न अवस्थेमध्ये ते दरबारात परत आले. बरं, परत आले, परंतु आल्याबरोबर कुंतीशी वार्तालाप झाला. त्यावेळेला कुंतीला त्यांनी संपूर्ण वृत्तांत सांगितला. कुंती भानावर आली. आता तिच्या लक्षात आलं की यापुढे आपल्याला पतीकडून पतिसुख मिळणार नाही, पण मला एकटीलाच एवढी समज येऊन चालणार नाही. आज तिने माद्रीलाही जवळ बोलवलं आणि तिला सांगितलं की संपूर्णपणे आपल्याला जर याच वैभवाच्या अवस्थेत राहायचं असेल, आता हे वैभव कोणतं? एका स्त्रीला पतीसोबत राहत असताना सौभाग्यवतीचं जे सुख मिळतं ते खरं सुख. माद्रीला सांगितलंय की माद्री, कोणत्याही अवस्थेमध्ये पतीसोबत आपण समागम करायला जवळ गेलो की आपल्याला त्या दिवशी वैधव्य प्राप्त होईल. म्हणून तू लक्षात घे, संयमाने राहायचं. यापुढे तो संयम आपल्याला स्वीकारता आला पाहिजे. मी तो स्वीकारेल, पण तुलाही त्याच पद्धतीने स्वीकारता आला पाहिजे. माद्री ऐकती झाली, पण उद्विग्न अवस्थेतील पंडूराजे जेव्हा वनामध्ये जायला निघालेले आहेत, त्यावेळेला कुंती आणि माद्री या दोघींनी सुद्धा सांगितलेले की ज्या ठिकाणी पती असेल त्याच ठिकाणी पत्नीला समाधान मिळेल. आम्ही सुद्धा आपणासोबत वनात येणार आहोत. स्त्री हट्ट असतो. राजांनी पुरवला आणि पंडूराजांसोबत माद्री आणि कुंती वनामध्ये आलेल्या आहेत. परंतु एक दिवस निसर्गतःच माद्रीचं रूप पाहिलं आणि राजांची कामवासना जागृत झाली. त्याआधी पुत्रांची प्राप्ती कशी झालेली आहे हे आपण बघणार आहोत. ते आपण पुढच्या भागात